मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे। 10 जागांसाठी एकूण 28 उमेदवार रिंगणात आहेत। स्थगित झालेली ही निवडणूक घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते। यानंतर मतदारांना संपर्क करणं, मतदानाचं आवाहन करणं आदींवर सिनेटच्या उमेदवारांचा भर दिसून आलाय। युवासेना उबाठा विरुद्ध अभाविप अशी थेट लढत होते, तर काही जागांवर छात्र भारती, बहुजन विकास आघाडी हे गट आणि काही जागांवर अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत। मनसे आणि युवासेना शिंदे गट या विद्यार्थी संघटनेकडून उमेदवारी थेट अर्ज भरलेले नाहीयेत। मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण 38 मतदान केंद्रांवर आणि 64 बूथवर ही निवडणूक पार पडणार आहे। एकूण 13,406 मतदार आहेत। दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश ऋषिकेश रॉय आणि SV भट्टी यांच्या सदस्य खंडपीठामुळे ही सुनावणी होणार आहे। सिनेट निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया आज होणार असून मतमोजणीवरती स्थगिती आणावी अशा प्रकारची मागणी या सुनावणी दरम्यान करण्यात येणार आहे। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज 8वा दिवस आहे। जरांगे यांची तब्येत आणखीनच खालावल्याने त्यांना उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। सिंधुदुर्गातून लढण्यास मी इच्छुक असून मी भाजपकडे उमेदवारी मागितलेली आहे। विधानसभेत 40,000चं मताधिक्य घेऊन येऊ असं वक्तव्य निलेश राणेंनी केलंय। तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात आज शेतकरी सभासद, ऊस आणि उत्पादकांचा स्नेहसंवाद मेळावा संपन्न होणार आहे। पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत सभासदांना मार्गदर्शन करणार आहेत। माजलगाव शहरात कर्णकर्कश सायलेन्सर आणि हॉर्न असणाऱ्या बुलेटवर कारवाई करण्यात आलेली आहे। तब्बल 17 बुलेट चालकांवर पोलीस शासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। मनमाडला रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरील छताला गळती लागली होती, त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय। लाखो रुपये खर्च करून देखील छताला गळती लागल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाल्याचं पाहायला मिळालं। नागपूरच्या मोक्षधाम मार्गावरील गोकुळ ट्रेडर्स या दुकानाला रात्री भीषण आग लागली। आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय। देशातील 2023-24 या वर्षात फलोत्पादन उत्पादन 353.19 दशलक्ष टनावर जाण्याचा अंदाज आहे। गेल्या वर्षीच्या 355.48 दशलक्ष टनाच्या तुलनेत 2023-24 मध्ये अंदाजे 22.92 लाख टनानं घट होण्याची शक्यता आहे। आकृतीबंधाच्या अंमलबजावणीसह महसूल स्तरावरील बदल्या रद्द करण्याच्या मागणीसाठी RTO कर्मचारी आजपासून संपावर जाणार आहेत। या संपामुळे ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज प्रभावित होण्याची शक्यता आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,02,628 क्विंटलची आवक झाली। आज कांद्याला कमीत कमी 2,700 रुपये तर सरासरी 4,900 रुपयांपर्यंत दर मिळाला। यंदा नवरात्रोत्सव 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे आणि या उत्सवाला अवघे 12 दिवस राहिल्याने सर्वत्र तयारी सुरू आहे। मंदिराच्या सफाई कर्मचाऱ्यांकडूनच साफसफाई सुरू आहे। आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची 10,819 क्विंटलची आवक झाली। आज सोयाबीनला कमीत कमी 4,260 रुपयांपासून ते 4,460 रुपये दर मिळाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोलापूर विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत। उद्घाटनानंतर काही दिवसातच सोलापूरहून पुणे आणि मुंबईसाठी विमानसेवा सुरू होणार आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संपाची घोषणा केली आहे। महावितरण प्रशासनानं कृती समितीला चर्चेचं आमंत्रण दिलं। या मागण्या शासन स्तरावरच्या असल्याचं सांगत समितीनं नकार दिला। पुणे पोलिसांनी शहरातील अनेक गणेश मंडळांवर कारवाई करत तब्बल 31 गणेश मंडळांवर गुन्हे नोंदवलेले आहेत। यात ध्वनी प्रदूषण प्रकरणात 11 मंडळांवर तर छेडछाड आणि किरकोळ वाद अशा 19 गुन्ह्यांची देखील पुणे पोलिसांकडून नोंद करण्यात आली आहे। ऊस गाळप हंगाम सुरू करण्यासाठी 15 नोव्हेंबर ही तारीख ठरवण्यात आलेली आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस झाल्यामुळे आणि ऊसाचं उत्पादन देखील वाढल्यामुळे कारखानदार आणि ऊस उत्पादक आनंदात आहेत।